बऱ्याच वेळेला आपण काय होतं, खूप कंटाळा आला का कुठंतरी फिरायला जातो की नाही? उकसानकर बोला ना, जातो की नाही? मलाही असं वाटतं कथा झाल्यावर कुठंतरी जाऊन आलं पाहिजे आपण. येणार का तुम्ही माझ्यासोबत? नाही म्हणजे मी काही पिकनिक नाही काढणार आहे, पण विचारते फक्त तुम्हाला. ऐका, कसं असतं, बऱ्याच वेळेला आपण त्रस्त झालो की आपल्याला कुठं ना कुठंतरी आपल्याला जावंसं वाटतं आणि जावं माणसानं. त्याच्या मागचं कारण आहे, जव हे सकळ सिद्ध 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 आहे. हात चालावया पाहे, हात चालावया पाहे, हात चालावया पाहे, हात चालावया पाहे. तव तू आपले स्वहित पाहे, तव तू आपले स्वहित तव पाहे. तू आपले स्वहित पाहे, तव तू आपले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे. जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे, तव तू आपले स्वहित पाहे. सासरवाडी जाय चुकू नको. नाही, हल्ली लोक तिकडच्याच वाऱ्या जास्त करतात. तीर्थयात्रे जाय चुकू नको. कुठं जायला सांगितलंय? तीर्थयात्रा करायला सांगितली. तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. पण आता ऐका, वास्तविक पाहता या कथेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे जी मला तुम्हाला आता सांगायची आहे. 3 शिष्यांची घेतलेली परीक्षा, ती परीक्षा मला आता महत्त्वाची आहे बरं का. हां, का परीक्षा घेतली जाते, कशाकरता घेतली जाते, ते एक विशेष असं कथा आहे, ती आपल्याला ऐकायची आहे. पण मला फक्त एक सांगायचं आहे, नरसिंह सरस्वती फिरतात आहे. मग कुठं कुठं फिरले ते ऐका. फिरत 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 या ठिकाणी आता प्रवास चालू झालेला आहे परळी वैजनाथच्या दिशेनं. कुठं? परळी वैजनाथ. आपण म्हणतो ना औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ. हां, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ठाण येते. तिकडे प्रवास या ठिकाणी आता सरस्वतींचा चालू झाला. आणि तिकडं येत असताना हे का सांगते माहिती आहे का, कधीतरी पावलं त्यांच्याबरोबर टाकता आली पाहिजे. यात्रेमध्ये जाताना जाणकार माणूस सोबत असला पाहिजे. तुम्हाला जमलं एखादा वारकरी सोबत असला पाहिजे. कारण बाकीच्यांना घेऊन गेले ना, ते म्हणतील अरे जेवणच चांगलं नाही मिळालं. वारकऱ्याला घेऊन गेले का ते म्हणतील हे भजन करा भजन करा. हां, चला म्हणतील 5 वाजले हरिपाठ करू आपण. हे असतं. हां, म्हणून एक वाक्य ऐकलं होतं, माझ्या लक्षात आलं म्हणून तुम्हाला सांगते. गाठी जयाच्या कधी पावलान. मराठी भाषेची फार गंमत आहे. गाठी जयाच्या कधी पावलान, भार्या तयाच्या कधी पावलान, तीर्था गेलाना कधी पावलान, त्याला हरी तो कधी पावलान. मराठी भाषेची गंमत बघा. आता आवडेल तुम्हाला भाषा. गाठी जयाच्या कधी पावलान म्हणजे काय? गाठी म्हणजे पैसा. ज्याच्या खिशात पैसा नाही त्याला किंमत आहे का? बोला ना. हां, त्याला किंमत नाही. आणि त्याच्याकरता सांगितलं भार्या तयाच्या मारी पावलान. ती शब्द पावलोपावली त्या नवऱ्याचा अपमान करते. पैसा नसेल तर करते की नाही बाबा? तुम्ही म्हणून इथं जर या ठिकाणी आपली पावलं नाही चालत आहे, एक करा. काय करा? तीर्थयात्रेला पावलं जाऊ द्या. आणि जो तीर्थयात्रेला जात नाही, हरी तयाच्या कधी पावलान. नको तिथं पिकनिकी नाही काढत बसायच्या. काही जण नको तिथं जातात हो आणि मरतात, बाकी काही नाही. एक जण तर सेल्फी काढायला गेला. मागे बघायचं ना किती खोल आहे, बघितलंच नाही हो. सेल्फी मोबाईल सकट खाली होता तो. काय झालं त्याचं? कुठं पण नाही जायचं. जिथं जायचं ना माणसानं तिथंच गेलं पाहिजे. काहीतरी उद्धार झाला पाहिजे.
चला आता ऐका, या ठिकाणी पूर्वीचा काळ आताचा काळ वास्तविक पाहता फार फरक आहे. आणि नृसिंह सरस्वती आपल्या शिष्यांना का उपदेश करतात ते मला तुम्हाला सांगायचं आहे. कसं आहे, गुरु शिष्याचं नातं जरासं वेगळं आहे. आता शाळेमध्ये पोरांना शिकवलेलं सुद्धा आवडत नाही. आणि काय शिकवता तो शाळेमध्ये तरी काय आहे, खरं खरं सांगा. एक दिवशी तर आमचे सर मला भेटले होते. मी स्वतःच सरांना विचारलं, म्हटलं सर तुम्ही मला ते सायन थीटा टॅन हे मला शिकवलं होतं, मी सायन्सला होते. म्हटलं मला त्याचा काहीच उपयोग होत नाही सर, मी काय करू. मला म्हटले विसरून जा. अहो सर पण मी किती अभ्यास केला होता. भूमितीची प्रमेय सोडवायला आपण एवढा अभ्यास केला. बायोलॉजीला रात्रीच्या 1-1 वाजेपर्यंत मी अभ्यास करत बसायचे. केमिस्ट्री मला सगळ्यात न आवडता विषय होता. अभ्यास करू नये असं माझं मत नाही आहे, पण ज्याचा फायदाही झाला पाहिजे हो, काहीतरी त्याचा अर्थही कळला पाहिजे. केमिस्ट्रीचं रसायन कुठेतरी एखाद्या आपल्याला शास्त्राकरता कामाला येऊ शकतं. बायोलॉजीचं एखादी गोष्ट आपण डॉक्टर त्या क्षेत्रात गेलो तर आपल्याला ते फायद्याचं आहे. डिसेक्शन वगैरे अँड ऑल तिकडे जाऊन ते फायद्याचं आहे. पण मग सामान्य माणसाला जीवन जगताना काय या शाळेतलं उद्धार. बरं, शाळेतला अभ्यास पूर्वीचा बरा होता, कारण छडी वाजे छमछम आणि विद्या येई गमगम. आता राहिलंय का हो? त्या दिवशी तर माझं पोरगं रडायला लागलं. एका पोरीनं जवळ घेतलं आणि काय म्हटली असेल, ती म्हटली पाहुणे आली इथं बसली. अगो भैया आता हे काय म्हटलं, अगो भैया हे काय गाणं आहे का. काही गाणी म्हणतात तो लोक, काही गाणी म्हणतात. पण चला कथेमध्ये ना चांगलं ऐकायला मिळतं, चांगलं. काही नाही म्हणत बसायचं, थोडंसं तरी काहीतरी आपल्याला चांगलं ऐकायला मिळालं पाहिजे. आणि असं म्हणतात नरसिंह सरस्वतींनी त्या वैजनाथच्या तिथे असताना आपल्या सगळ्या शिष्यांना सांगितलं. म्हटले अरे तुम्ही माझ्यापाशी काय करताय, कशाला येतं. ते म्हटले तुमची सेवा करतोय. ते म्हटले इथं थांबू नका, इथं थांबून तुमचं काहीच होणार नाही. मग काय करायचं. ते म्हटले अरे जा तीर्थयात्रा करा, जगाचा अभ्यास करा. जगाचं जेवढं अनुभव नावाचं पुस्तक शिकवतं ना, ते दुसरं तुम्हाला नाही शिकवू शकणार. आणि म्हणून तुकोबा म्हणतात तुका म्हणेचा कोणी सांगे, तुका म्हणेचा कोणी सांगे, तुका म्हणेचा कोण सांगे, तुका म्हणेचा कोण सांगे, तुका म्हणेचा कोणी सांगे, तुका म्हणेचा कोणी सांगे, तुका म्हणेचा कोण सांगे, तुका म्हणेचा कोण सांगे. मज अनुभव आहे अंगे, मज अनुभव आहे अंगे, ऐशे सुख वचनी आहे, ऐशे सुख वचनी आहे. मज अनुभव आहे अंगे, मज अनुभव आहे अंगे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. संतांनी सांगितलं आम्ही हे का सांगतो, अनुभव आहे म्हणून सांगतो. तसं माणसाने आधी अनुभव घेतला पाहिजे, बरोबर आहे ना. म्हातारी माणसं बोलतात का बोलतात, अनुभव आहे म्हणून बोलतात, बरोबर ना. बोला ना पटकन. हल्ली समाजामध्ये 2च लोक जास्त बोलतात, एक बुवा आणि 2 म्हातारी माणसं. बुवा म्हणजे आम्ही. आणि बोलायला लागल्यानंतर असे तसे नाही होत, चांगलंच बोलतो. आणि शेवटी एक वाक्य फार छान असतं, कोणतं, मला मेलीला काय करायचं, आता राहवत नाही म्हणून बोलले. पण का बोललं जातं, मज अनुभव आहे अंगे, हे अनुभवाचे बोलेत. तसं सांगितलं. म्हटले तुम्ही माझ्यापाशी काय करताय, म्हटले जा म्हणे तीर्थयात्रा करा, प्रवास करा, काशीचं दर्शन घ्या, विश्वेश्वराला जाऊन भेटा, अन्य तीर्थ ठिकाणी जा. मग तुम्ही त्र्यंबकला जा, पैठणला जा, नाथबाबांची भेट घ्या. त्र्यंबकला जाऊन कधीतरी या ठिकाणी निवृत्तीनाथांचं दर्शन घ्या, कधीतरी या ठिकाणी निळोबारायांना भेटण्याकरता जा. कुठं ना कुठंतरी तुम्ही गेलं पाहिजे हो. वेळ मिळाला तुम्हाला तर बाकी एवढी देवस्थानं आहेत, सगळीकडे तुम्हाला जिथं मिळेल तिथे जाऊन या. शिष्यांना पाठवलं. पण आता ऐका, काही मोजके शिष्य नरसिंह सरस्वतींनी आपल्यासोबत ठेवले होते, मोजके शिष्य होते. आणि या मोजक्या शिष्यांना या ठिकाणी घेऊन असं म्हणतात श्री गुरु श्रीशैल्यम येथे आले. श्रीशैल्यम तुम्ही गेले होते तिथे, या ठिकाणी ते आले शुद्ध सात्विक या ठिकाणी घरातून अभ्यास शिकण्यासाठी. पण या ठिकाणी जेवढं काही
बघा बरं का, आपला एक हेतू अंतःकरणामध्ये असला पाहिजे. असं म्हणतात त्यांच्या आयुष्यामध्ये एक घटना घडली. ज्या वेळेला ते तिथं होते त्यावेळेला एक माणूस त्यांना भेटण्याकरता आला आणि त्यांनी सांगितलं, म्हटलं अहो मी माझ्या गुरूंच्या घरी 12 वर्ष झालं काम करतोय, मी माझ्या श्री गुरूंची एवढी सेवा करतोय, पण म्हणे त्यांनी मला अजून काही बोधच दिला नाही. काय म्हटले? मला अजून काही बोधच दिला नाही. तुम्हाला एक सांगू का, लोकांचं हल्ली तसंच झालं. लोकांना कमी वेळामध्ये खूप काही पाहिजे, कमी वेळामध्ये खूप काही पाहिजे. म्हणजे काय, लोकांना काही काही माणसं अशी आहेत, ते म्हणतात ताई आज माळा घातली ना उद्या देव दिसला पाहिजे. जमतं काय? उकसानकर बोला ना. हां, 1-1.5 तासात कथा कळते कथा नाही कळत. हां सांगते तुम्हाला, पहा लगेच कळत नाही हो. त्यांना वाटतं आमच्या गुरुनं आम्हाला लगेच सगळं या ठिकाणी दिलं पाहिजे, आमच्या गुरुनं आमच्यावरती लगेच सगळं केलं पाहिजे. तो म्हटला अहो काय काय नाही केलं गुरूंकरता, भांडी घासली म्हणे आम्ही त्यांची, कपडे धुतली म्हणे आम्ही त्यांची. ते म्हणले काय हरकत आहे, गुरूंची सेवा केलीच पाहिजे. हां, अरे एकानं डोळा काढून दिलाय, तुम्हाला तेवढं तर नाही ना सांगितलं करून द्यायला. हां, काय केलं म्हणे तर भांडी घासली कपडे धुतली. हां, ऐका, त्यानं सांगितलं, म्हटलं नाही नाही नाही, म्हटलं मी एक काम केलं आहे, आता मी रागावून त्यांच्यावरती निघून आलो आहे, कारण ते काय मला शिकवत नाही, ते काय मला काही सांगत नाही. काय म्हणे नुसते ओरडत राहतात, हे कर ते कर. हां, म्हणे शिकवायचं नाही काही नाही, नुसती कामं करून घेतात म्हणे आमच्याकडनं, रागावून आलो आहे म्हटले. हां, आणि म्हणले मला नको आहे आता म्हटले असे गुरु, एक काम करा. हां, काय करा आता म्हटले, आम्हाला तुम्ही तुमच्या जवळ घ्या. हल्ली संप्रदायामध्ये फार अवघड झाले हो बाबा, फार अवघड झाले. गुरुसुद्धा तसे लागतात. आता वास्तविक पाहता नुसतं शिष्यांना दोष देण्यात अर्थ नाही आहे. परवा एक मुलगी भेटली होती, म्हटली ताई 3 वर्ष झालं हो एका संस्थेमध्ये आहे, फक्त हरिपाठच शिकवतात ते, दुसरं काही येतच नाही म्हणे आम्हाला. का बरं असं नाही केलं पाहिजे. हां, तुम्ही जिथं आहात ना तिथं तुम्हाला पुढेही जाता आलं पाहिजे हो, पुढं नेताही आलं पाहिजे, तर तो गुरु आहे ना. आणि एक वाक्य सांगते, कथेमधनं घेऊन जा, ताड बसा. खरा जो गुरु आहे ना तो शिष्याची कधीच गर्दी वाढवत नाही, मग तो शिष्याच्या मनामधली परमार्थिक दर्दी वाढवत राहतो. हां, तो शिष्याच्या मनामध्ये परमात्म्याविषयीचा भाव प्रकट करतो. त्याला शिष्यगण नसतात गोळा करायचे, आणि गोळा करायचे असते तर नृसिंह सरस्वतींनी यांना पाठवून दिलं असतं का तीर्थयात्रेला? नाही नाही नाही, त्यांच्या मनामध्ये एक इच्छा आहे, काय का आपल्याला या गुरूंना किंवा या शिष्यांना सगळं काही दाखवायचं आहे. असं म्हणतात की त्यानं सांगितलं, म्हटले अरे तू काय म्हणतोयस, वेडा झालास का, गुरुला नावं ठेवतोय? हां, अरे एक वेळ देव रुसला तर चालतो, गुरु रुसलेला चालत नाही वेड्या. अरे देव रुसल्यानंतर एक वेळ गुरु तारतील, पण गुरु रुसल्यानंतर देव सुद्धा तारू शकत नाही. इतकं तरी कळलं पाहिजे ना. हां, चुकला म्हटला तू. हां, गुरुची साथ संगत सोडून आला, गुरुला सोडून आला, आता काय उपयोग नाही म्हणे तुझा. नाही म्हणले का, कशा करता त्यांचे पाय धरायचे, काय केलं म्हणे त्यांनी आमच्या करता. आता उत्तर आहे का, असं म्हणतात तिघांची कथा सांगितली. दौम्य नावांचे एक ऋषी आहेत, आणि त्या दौम्य मुनींकडे या ठिकाणी 3 शिष्य होते, आरुणी पांचाळ, वेद आणि उपमन्यू. या तिघांची कथा इथे सुंदररित्या सांगण्यात आलेली आहे. दौम्य ऋषी म्हणजे सामान्य नाही आहे, ते भागवतामध्ये सुद्धा त्यांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. गुरुचरित्रामध्ये फार सुंदर आख्यायिका आली. असं म्हणतात की गुरु ही शिष्यांची नेहमी परीक्षा घेत असतात, आणि जर परीक्षा नाही घेतली, मला सांगा सामान्य विद्यार्थी शाळेमध्ये जातो तरी त्यांना पेपर द्यावा लागतो, बरोबर आहे ना. आत्ता पेपर झाले, सुट्ट्या पडल्या दिवाळीच्या. हां, तरी पण आता पुन्हा शाळेतनं सगळ्यांना मेसेज आलेले आहेत का द्वितीय सत्राची तयारी चालू करायची, शिक्षक पालकांनी सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी तयारी करून शाळेत या, का पुढचं सत्र चालू होणार आहे. ऐका, पुढची तयारी करायला सामान्य शाळा जर इतकी या ठिकाणी जर आपली वाट पाहत असेल, तर आपल्याला तर आयुष्याच्या शाळेची तयारी करायची आहे ना. मग आपण किती तयारीमध्ये बसलं पाहिजे. सांगितलं, अरे जे परीक्षा घेतात ते सामान्य नाही आहे. दौम्य मुनींनी असं सांगितलं, म्हटले आम्ही अधिकार कुणालाही देत नाही, आम्ही कुणालाही पटकन जवळ करत नाही, पण ज्यांना जवळ करतो त्यांना मग कधीच सोडत नाही, कधीच सोडत नाही मग त्यांना. हां, एकतर आम्ही अधिकार पाहिल्याशिवाय आम्ही त्यांना मार्ग दाखवत नाही, आणि एकदा का त्यांना मार्ग दाखवला का मग मात्र त्यांचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही, त्यांची पाठ आम्ही कधीच सोडत नाही. असं म्हणतात. तो आरुणी पांचाळ जो होता ना, आरुणी पांचाळ, नेमकं भात लावणीचे दिवस होते, आणि त्यांचं शेत असं वरती माळावर होतं. इकडं माझ्याकडं पा कुठं होतं, वर असं माळावरती होतं, बाकीची सगळी शेतं खाली. मुसळधार पाऊस पडला, आणि एक दिवशी
त्या मुसळधार पावसामध्ये आता सगळं पाणी या ठिकाणी खाली वाहून जाणार. आपल्या शेताला म्हणे पाणीच राहणार नाही, पाणी तर अडलं पाहिजे. सांगितलं ऋषींनी म्हटले एक काम कर अरुणी, पटकन जा आणि आपल्या शेतामध्ये ना दगड लाव. पूर्वी बांधांना दगड लावले जायचे, बरोबर आहे. शेतकरी बसले तिथं काही काही खाली, बाबा बरोबर आहे ना. बांधांना दगड लावले जायचे पाणी अडवण्याकरता. आता ऐका, तिथं तो गेला पळत पळत, गुरूंची आज्ञा विचारत नाही बसला. हां, आपल्याकडचे पोरं असते ना, म्हणले असते मला जमन का, मग ते एकट्याने कसं काय करायचं, मग ते कुणीतरी जोडीला पाठवा, बोलले असते का नाही आपली पोरं. एकदा सांगितलं ना तर ते काही होऊ दे, पण ते लगेच ऐकायचं. त्याच वेळेला लगेच निघाला आणि गेला ना एवढ्या मुसळधार पावसामध्ये. बरं ठीक आहे, पहिला प्रयत्न केला सरपंच, कशा करता, अडवण्याकरता पाणी. त्याला जमेना होते, पाण्याचा प्रवाह एवढा चालू होता, कसं काय पाणी अडवायचं. बरं गुरूंनी तर सांगितलंय पाणी अडवलं पाहिजे, बरोबर की नाही. आणि मग काय करायचं. बरं दगड लावायला जात होता, प्रयत्न करत होता, पण नेमका खालून असा ओघ यायचा चिखलाचं का ते दगड निष्ठून खाली जायचे. म्हटलं काही झालं तरी चालेल, पण गुरूंचं वाक्य प्रमाण. आता मात्र संपला. म्हटला बास, आता मेलो तरी चालेल, पण गुरूंवरती आता या ठिकाणी मला त्यांच्या वाक्याकरता इथं थांबावं लागेल. बाबा एवढा निष्ठावान होता तो, काय करावं हो त्यांनी. महिला वर्ग ऐका, हां पुरुष वर्ग सगळ्यांनी कथा घरी घेऊन जा. आपल्यासारखी माणसं ना इतकी कामचुकार आहे ना, एखादं नाही जमलं ना आपण म्हणतो मरू दे, कशाला करायचं, द्या सोडून विषय. हां, पण चला ज्याला करायचं ना तो कसा पण करतो, कसा पण करतो. किती त्रास होऊ दे तो मागच फिरत नाही. आणि गुरुचरित्र हेच शिकवतं, तुमच्या आयुष्यामध्ये कितीही अडथळे येऊ द्या, तुमचा विश्वास डगमगू देऊ नका आणि तुम्ही माघार घेऊ नका. भगवंत कुठल्या ना कुठल्या रूपानं तुमचं ते कार्य यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. ही गुरुचरित्राची ताकद आहे. अडथळे प्रत्येकाच्या जीवनात आहे हो, प्रत्येकाच्या. कुणाला प्रॉब्लेम नाही आहे. आता मला सर्दी झाली आहे, मला बोलताना त्रास होतोय, मग प्रॉब्लेम नाही आहे का, मग मी असं म्हणायचं का नाही नाही आता जाऊ दे बरं का, आपण आहे ना 2-4 दिवसांनी परत करू, जमणार आहे का. नाही 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 नाही, मी माझ्या भावनेमध्ये ती कथा करते ना, मग तुम्ही तुमच्या भावनेनं ती समजून घ्या. शेवटी शब्द महत्त्वाचे. हां, माझा आवाज महत्त्वाचा नाही आहे, माझे शब्द तुमच्या कानावरती पडले पाहिजे. मला जे सांगायचं ते सांगणं तुमच्या कानावरती पडलं पाहिजे. ऐका बरं का. आणि मग असं सांगितलं, म्हणे आता काही झालं तरी चालेल, मागं फिरणार नाही. आणि परमार्थामध्ये तसंच आहे. काय की तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं, इथं परमार्थ ज्याला करायचा आहे, ज्याला कृपा प्राप्त करायची ना, त्यानं मागं नाही फिरायचं, त्यानं लगेच तातडीनं त्याच्यावरती लगेच रिॲक्शन द्यायचं. काय करायचं की तुकोबाराय आपल्याला सांगतात, करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थाची. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. त्यांनी आपल्याला स्पष्ट सांगितलंय काय की तिथंच या ठिकाणी तुम्ही काय करा तर परमार्थ तातडीनं करा, तुम्ही घाई करू नका. इकडे पहा, ऐका, तातडी असली पाहिजे परमार्थामध्ये. आणि त्या अरुणीनं ठरवलं, आता मला सांगितलंय मीच करायला पाहिजे, बरोबर आहे ना. बाबा आपल्याकडे एक म्हटलं जातं की कल करेसो आज करो और आज करेसो अभि. आजचं काम उद्यावर ढकलू नका. ऐकलंय का कधी असं, बोला ना उकसनकर, बोला पटकन, ऐकलंय का. आजचं काम उद्यावर नाही ढकलायचं, आजच करून घ्यायचं ते. मग आता काय काम करायचं. आता ऐका, त्यानं सांगितलं, म्हटलं मला आज सांगितलंय ना, मी आजच करणार आहे. झाड होतं एक झाड बाजूला, त्या झाडाला त्यानं असं घट्ट धरलं, पाणी तसं अडवलं जात नाहीये. मग यानं काय करावं, हा स्वतःच तिथं आडवा झोपला. आडवा झोपला हो, गुरूंचं ध्यान केलं आणि स्वतः आडवा झोपला. चला म्हटलं बाकी मला बाकी नाही कशानं जमते, पण माझ्या स्वतःच्या शरीरानं जितकं पाणी अडलं जाईल तितकं तर मी अडवेल ना. हां, जेवढं अडल तेवढं अडल. आता याच्यापेक्षा जास्त काय करणार आहे. देह जावं अथवा राहू याला म्हणतात हो. म्हटलं जेवढं जमन तेवढं करेल. बरं आता हे कुठपर्यंत अडवलं पाहिजे हो. हां, मध्यरात्र झाली, धौम्य ऋषी म्हटले काय रे कुठं गेलं ते पोरगा, अजून आलं नाही. सगळे म्हटले ते आलंच नाही घरी. आता काळजी वाटली, म्हटले आपण गेलं पाहिजे. एवढा वेळ काय करताय बरं ते. हां, काम सांगितलं होतं पण काय झालं म्हणे,
गेले तिकडं शोधायला. आवाज देतात ते, अरुणी अरुणी अरुणी, सगळीकडे आवाज देतात ते. याचा बिचाऱ्याचा असा श्वास गुदमरला होतो. एकटाच होता तिथं, थंडीने कुडकुडत होता. पाऊस पडतोय वरतून धो धो, विजा चमकतात ते. स्वतःच्या देहाचं त्याला भान राहिलेलं नाहीये. आणि अशा अवस्थेमध्ये पूर्ण गारठून गेलेला तो. आणि त्या परिस्थितीमध्ये शिष्यांचा, गुरूंचा आवाज कानावरती पडला. खाडकन जागा झाला. चला आले. त्यानं सांगितलं, म्हटलं गुरुजी गुरुजी इथं इथं. म्हटलं मी इथं इथं. हा इथंही म्हटल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकला. धौम्य ऋषींच्या डोळ्यामध्ये पाणीच आलं. धौम्य ऋषी म्हटले, बाळा मी विसरलो होतो रे, माझ्या लक्षात नव्हतं की तू काय करतोय, तू अजून का नाही आला, मला माहीत नव्हतं. मला वाटलं तू आला असशील घरी निघून. मला वाटलं तू कदाचित दगडं लावली असतील, पाणी अडवलं असेल, शेताला पाणी मिळालं असेल. धौम्य ऋषी म्हटले, बाळा नसतं पाणी मिळालं तरी चाललं असतं रे, पण तू इतकी स्वतःची वाईट अवस्था करून घेतली. अरे स्वतः कोणी झोपतं का रे पाण्यामध्ये बाळा? हां, तुला काही झालं असतं तर? तो म्हटला, गुरु तुमचा शब्द मोडला असता तर. हां, धौम्य ऋषींच्या डोळ्यातलं पाणी थांबे ना. गुरु शिष्याचं नातं असं लागतं, एवढं नातं घट्ट असावं लागतं. मला सांगितलंय ना, मी ते कसंही असू दे मी करणार आहे. हां, आम्ही अभ्यास वेळेवरती करत नाही आहे, बाकी कधी आपल्याकडनं काय होणार हो? हां, सांगितलं. म्हटले बाळा इतकं करायची गरज नव्हती. तू सांगितलं असतं ना मला, तर मी अजून जोडीला कोणाला तरी पाठवलं असतं. नाही म्हटले, आम्ही दीपक कथा ऐकलेली आहे. तो कसा एकटाच गेला होता गुरूंच्या आज्ञेकरता? तो कोणाला घेऊन गेला होता का? म्हणले मग आम्ही काय शिकलो गुरुचरित्रातनं? म्हटलं नाही नाही नाही, तुमचा शब्द सर आखोपे, काही झालं तरी चालेल, तुमचा शब्द मोडणार नाही म्हणून आलो होतो. ठरवलं धौम्य ऋषींनी, चला अरे याच्याकरता आणखीन दुसरं काही नाही, याच्याकरता फक्त एकच आहे. कोणतं? याचा उद्धार. आता ठरवलं, म्हटले याचा उद्धार करायचा. डोक्यावरती हात ठेवला, मस्तकावरती हात ठेवून पूर्ण बोध या ठिकाणी त्याला प्राप्त करून दिला. कृपेचा प्रसाद या ठिकाणी त्याला देऊन टाकला. आणि तुम्ही पहा, श्री गुरूंचा हात मस्तकावरती ज्या वेळेला पडतो त्यावेळेला बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा. ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा. आता संध्या कैसी करू केशवागा, झाली संध्या संदेह माझा गेला. चिकनानं भरलेला होता, पण जरी गुरूंनी आलिंगन दिलं ना तर सगळी आंघोळ झाली हो तिथंच. हां, असा शुद्ध झाला. पहा तुम्ही, असा चमकू लागला बाबा तो. सांगितलं जा, मोकळा झाला. म्हटलं मोठा पंडित होशील, व्याकरणामध्ये फार मोठं नाव कमवशील, आणि पाठवून दिलं त्याला. आता ऐका, ही कथा झाली आणि इतकं या ठिकाणी या कथेमधनं नक्कीच आपण शिकतोय. अशी परीक्षा गुरु घेतात, पण त्यातनं आपल्याला कुठंतरी पुढे जाता आलं पाहिजे. अरुणीचा उद्धार झाला आणि पुढं आली चर्चा आता वेदाची. वेद नावाचा या ठिकाणी एक शिष्य आहे. त्या वेदाला आता भात लावून झाले होते, आता भात काढायची वेळ आली. मध्यंतरी थोडीशी साधना घडली, गुरु उपदेश करत राहिले. आणि भात काढणीच्या वेळेला गुरूंनी सांगितलं आता ह्याची परीक्षा घेतली पाहिजे. म्हणून त्याला सांगितलं, म्हटले बाळा एक काम कर. काय? आता भात काढणी आली आहे, आता एक काम करायचं. काय? सगळे भात आपले काढून आणायचे. त्यावेळेला पूर्वी त्यांच्याकडे एकच फक्त बैल होता. म्हणले एक याला घे आणि ही बैलगाडी घे, पटकन जा आणि भात काढून आण. निघाला ना हा. बरं, निघाल्याच्या नंतर सगळं भात काढलं. जाताना बैलगाडी मोकळी होती, बैलाला एकट्याला जमत होतं, पण येताना एवढं भात बैलगाडीमध्ये जमणार आहे का बाबा? पूर्वीच्या काळी एक पद्धत होती, कोणती माहिती आहे का? गुरुच्या घरी राहायचं, आपलं आपणच काम करायचं, आपलंच आपण कमवायचं, आपलं आपणच कष्ट करायचे आणि आपलं आपणच खायचं. हां, पडल ते काम, आपली आपली कामं आपली आपण करायची आणि आपल्या आपण या ठिकाणी तिथं मस्तपैकी अभ्यास पण करायचा, कामं पण करायची, गुरूंची सेवा पण करायची. हे असं पूर्वीच्या काळी होतं. म्हणून आजही आळंदीमध्ये जा, तिथं आपल्याला आजही त्या संस्था का पाहायला मिळतात? संस्थेमध्ये का पाठवलं जातं पोरांना? त्याच्याकरता पाठवलं जातं की तुमचं तुम्हाला शिकता आलं पाहिजे. बरोबर आहे ना? माता ऐका, याची सोडवणूक करायची आहे. कुणाची? वेदाची. आणि मग ती वेदाची सोडवणूक करण्याकरता निघाला. पण निघाला त्या वेळेला थोडाफार चिखल होता. चिखलामध्ये योगायोगानं ती बैलगाडी तिथं अडकली. आणि जशी तिथं बैलगाडी अडकली त्यावेळेला असं म्हणतात की त्यानं बराच प्रयत्न केला, पण आता गुरुजींकडे एकच तो बैल, आणि तो पण बैल आता तिथे आतमध्ये रुतत चाललेला होता. तुम्ही पहा, चिखलाची फार मोठी गंमत असते. त्याच्यामध्ये जास्त हातपाय हलवले ना ते आणखीन आतमध्ये जाण्याचा हे होतं. हां, ते अर्थ फक्त कळले पाहिजे हो. एकदा कीर्तनामध्ये बोलले होते मी, काय माणसानं ना जिथं गरज आहे तिथं हातपाय हलवले पाहिजे. तुम्ही ऐकताय ना सगळेजण? ओ शंकर. हां, म्हटलं
जिथं गरज आहे माणसानं तिथं काय केलं पाहिजे, जोरात बोला, हातपाय हलवले पाहिजे. बोलले होते का बरं, ऐका. एक जण असा सहज बाबा पाण्यामध्ये पडला आणि पाण्यामध्ये पडल्याच्या नंतर त्याला सांगितलं, म्हटले बाबा रे काय कर बाबा, एक काम कर. काय म्हणे, या ठिकाणी जरा हातपाय हलव. अरे गड्यासारखा गडी तू हातपाय सुद्धा हलवत नाही, कळत नाही का म्हणे तुला. हां, त्यानं हातपाय हलवले आणि हातपाय हलवल्याचा परिणाम लोक त्याला नंतर वाचवायला आले. कसं का असे ना, पण थोडाफार तो तरंगत राहिला. आता हीच गोष्ट एका पोरानं पाहिली. तो म्हटला हातपाय हलवले म्हणून वाचला. निघाला सासरवाडीला, चिखलात जाऊन पडला. त्याला तेच वाक्य आठवलं, हातपाय हलवा. बसला हातपाय हलवत. हां, बरं हातपाय हलवत बसला तर बसला, असा तसा नाही बसला. मग बाहेर निघत नव्हता, अजून आतमध्ये चालला होता. हां, आणि मग गावाकडच्या काही बायका फार बोलायला विचित्र असतात. हां, त्या बायांनी त्याच्याकडं पाहिलं. बाया म्हटले, काय गड्यासारखा गडी, त्याला इतकं कळत नाही का, इथं कोणी हातपाय हलवतं का, आता बरं आहे का. तो म्हटला, तिकडं म्हणायचे हातपाय हलवा आणि इकडं म्हणतात हातपाय हलवू नका. नेमकं कसं करायचं हो माणसाचं असंच आहे, पहा तुम्ही लोकांचं. हां, आता ऐका. हा इकडं या ठिकाणी जसा हलायला लागला तसा तो आतमध्ये जायला लागला. त्याला वाटलं गुरूंचा बैल आहे, तो वाचला पाहिजे. मग आता वाचला पाहिजे म्हणून यानं काय केलं, त्याला बिचाऱ्याला तिथं सोडलं आणि सगळी बैलगाडी त्यानं स्वतःच्या अंगावरती घेतली. बरं त्याचा परिणाम असा फास लागला हो गळ्याला, फास लागला. आता गळ्याला फास लागल्याच्या नंतर पुढे चालता येईना, एवढं मोठं ओझं पाठीवरती, काय करायचं कळेना. हां, आणि शेवटी गुरूंनी विचार केला, हा का बरं येत नाही. गुरु तिथं गेले, गुरूंनी पाहिलं, ह्याचा बिचाऱ्याचा अगदी जीव जायची वेळ, शेवटचा काळ जणू काय त्याचा जवळ यावं, इतकी त्याची परिस्थिती बिकट. अगदी डोळे बिळे त्यानं तेव्हाच पांढरे केलेले होते. गुरुचा धावा करत होता, माझ्या गुरुनं सांगितलंय मला हे भात न्यायचं आहे, मला हे भात न्यायचं आहे. त्याचं तेच सगळं चिंतन चालू आहे. तेवढ्यामध्ये धौम्य ऋषी आले. म्हटले, बाळा तू काय करतोय. हां, अरे असं कुठं असतं का, द्यायचं सोडून. म्हटले कुणाला तरी पाठवलं असतं. नाही म्हटले, मला काम दिलंय ते माझं मीच करणार. हां, मी का दुसऱ्यावरती ढकलू नाही. म्हटले माझं मीच काम करणार. आता ऐका ना, वेदांनी या ठिकाणी धौम्य ऋषींनी त्या वेदाला सुद्धा या ठिकाणी तिथं उपदेश केला. वेदाला सांगितलं, बाळ चल म्हटले तुला उपदेश करतो, तू आता परीक्षेमध्ये पास झाला. आणि एक सांगू का, इकडं पा, आयुष्याच्या परीक्षेमध्ये, बाकी शालेय परीक्षेमध्ये एखाद्या वेळेला माणूस पास नाही झाला तरी चालेल, पण ज्या वेळेला श्रीगुरू परीक्षा घेतात, ज्या वेळेला भगवंत परीक्षा घेतात, आपण त्या परीक्षेमध्ये मात्र या ठिकाणी नक्कीच पास झालं पाहिजे. आणि त्या कथेत पास होता यावं याच्याकरता गुरुचरित्राची कथा आहे. हां, ती कथा आपल्याला या ठिकाणी आपल्याला त्या परीक्षेतनं पास करते. कारण सांगते तुम्हाला, दुसऱ्याचं ऐकल्यानंतर आपोआप आपल्याला माणसाला या ठिकाणी कळतं. आपल्याकडे एक मराठी भाषेमध्ये पूर्वी एक म्हण होती बघा, पुढच्याला ठेचतं मागचा शहाणा. ऐकलंय का कधी असं, ऐकलंय का. दुसऱ्याला ठेच लागली, आपण त्या मार्गाने जाऊ का कधी, नाही. आपण थोडं सावध होतो की नाही. आणि मग कथा सुद्धा तसं आहे, माणसाला सावध करते. इथं ठेचा लागल्या ना, इथं सावध व्हायचं असतं आणि कथा हे सावध करायचं काम करते. आता तिसऱ्याचा उद्धार करायचा आहे, त्याचं नाव आहे उपमन्यू. आणि या उपमन्यूचा उद्धार कशानं होत असतो बरं, तर आता उत्तर आहे का, परीक्षा घेणारे खूप असतात पण त्याला मार्ग दाखवणारे फक्त एकच आहे. कोण आहे, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग लावून गेले आधी दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. देण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, देण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही. देण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, देण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही. चला, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते. आपल्याला मार्ग दावणारे नाही भेटत, मार्गात अडथळे आणणारे भेटतात. बा खरं आहे का खोटे, बोलत नाही का तुमच्याकडं. हां, सोल्युशन काढणारी माणसंच नाही राहिली आपल्याला. हां, तुम्ही हे करा, यातनं मोकळे होशाल, असं कोणी आपल्याला काही सांगतच नाही हो.
आपल्याला अजून कसं अडकवता येईल लोक ते जास्त आपल्याला सांगत बसतात. आता ऐका, या उपमन्यूला ना सगळं चांगलं आहे, फक्त या उपमन्यूला एक सवय होती. काय? त्याची भूक जास्त होती. बोला पटकन, काय जास्त होती? असते एखाद्याची भूक जास्त. ऐका, त्याला भूक जास्त होती. आमच्याकडे एक वारकरी एका टायमाला 25 पोळ्या करतात. सरपंच, तुम्ही म्हणत असले तर पुढच्या वर्षी आणायचं का सप्त्याला? एका टायमाला 25 पोळ्या लगेच बारीमध्ये असतात आमच्या बरोबर. राहुल दादा, का तुमच्या सप्त्याला घेऊन येऊ? ऐका, काही लोकांचा आहार चांगला असतो. आता अर्थात आहार या ठिकाणी महत्त्वाचाच आहे, त्याच्यामध्ये काही नाही. पण मला हे का सांगायचं आहे, ऐका. आता असं म्हणतात त्याला खाण्याशिवाय दुसरं काहीच कळत नव्हतं. कायम त्याचं खाणं, कायम त्याचं खाणं. बरं, जास्त खाणं तरी कुठं चांगलं असतं? बोला बोला, जास्त खाणं तरी चांगलं आहे का? अजिबात नाही. म्हणून तर संत आपल्याला काय सांगतात? युक्त आहार विहार नेम इंद्रियांचे. हां बाबा, इथं नियमामध्ये राहिलं पाहिजे. म्हणून हल्ली योगाचे क्लासेस चालतात. म्हणून हल्ली लोक फिटनेस करता जिमला जातात. बरोबर आहे ना? हां, आमच्याकडचा एक जण म्हटलं, अरे एवढे पैसे आहेत आपल्याकडे. म्हटलं, अरे उद्या आपल्याला काही झालं तर एवढ्या पैशाचं काय करायचं? म्हटलं. त्यानं विचारलं, म्हणे काय करायचं? म्हणे काही नाही. म्हटलं, रामभाऊ मी ठरवले बाबा, उद्यापासून आरोग्याची काळजी घ्यायची, कारण आरोग्यम धनसंपदा. उद्यापासून काय करायचं? म्हटलं, आरोग्याची काळजी घ्यायची. तो म्हटलं, मी एक ठिकाणी असं वाचलंय बरं का. काय? का इथं या ठिकाणी चांगले योगाचे क्लासेस चालतात. चल म्हटले आपण तिथं जाऊया. ऐकताय ना तुम्ही? म्हटलं योगाचे चांगले क्लासेस चालतात, चल म्हटले आपण तिथं जाऊया. गेलं ना तिथे, आणि तिथं गेल्याच्या नंतर मॅडमला विचारलं, मॅडम किती फी आहे तुमची? मॅडमनं सांगितलं बाबा एवढी एवढी फी. तो म्हटलं, जाऊ दे ना, कमवायचं आपण, खायचं आपण, कुणा करताय? म्हटलं, हां आपलं आपण कमवतोय. म्हटलं आपल्या करता नाही, मग कुणा करता खर्च करायचे? चला, लावला म्हटला क्लास. आता गेला. पहिल्या दिवशी माणसाची तयारी जरा जास्त चांगली असते. काय मत आहे तुमचं? बोला बोला. पहिल्या दिवशी जास्त लोक टवटवीत असतात. तुम्ही गेला पहिल्या दिवशी तयारीमध्ये, त्यानं मस्त ते आसन वगैरे टाकलं. आता तिकडं ती टीचर जी होती योगाची, तिनं बिचारीनं शिकवायला सुरुवात केली. आता त्यांची बेसिक पद्धत असते दादा. तिनं बिचारीनं सांगितलं, एक काम करा, श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. बरं ठीक आहे. हा म्हटलं, श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. चला म्हटलं, पहिला दिवस आहे, कदाचित असेल बाबा असं काहीतरी, श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. हां असं बसा, तसं बसा. बरं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी परत हा क्लासला गेला. परत त्यांचं तसंच चालू झालं. मांडी घाला, श्वास आत घ्या, रोखून धरा, खाली सोडा, श्वास आत घ्या, खाली सोडा. याला वाटलं कदाचित आता आपले श्वास वाढवायचे असतील. त्याला म्हटलं हरकत नाही. असं महिनाभर चाललं. किती महिना? 1 महिनाभर चाललं. हा टेन्शनमध्ये चालव. हां 1 महिना झाल्याच्या नंतर त्याला मित्राला बोलवलं. म्हटलं, एक काम कर ना, इकडे ना जरा काम आहे म्हटलं तुझ्याकडे. म्हटलं काय झालं? नाही मला म्हणे तुला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणे रामभाऊ एवढे पैसे भरले? म्हटलं मी हां अहो म्हटले एवढे पैसे भरले, पण आज 1 महिना झाले. म्हटले नुसतं श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा, श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. म्हटले शरीर आपलं, श्वास आपले, आणि म्हणे आत घ्या बाहेर सोडा, आत घ्या बाहेर सोडा. आपण नेमके पैसे दिले कशाचे? रामभाऊ हुशार होता. तो म्हटला आपल्या मूर्खपणाचे. हां ऐका, आहार चांगला पाहिजे, आहार चांगला पाहिजे. हां आणि शरीराला माणसाला जपता सुद्धा आलं पाहिजे. का जपता आलं पाहिजे? कारण या शरीरानं बरंच काय काय करता येतं. काय काय करता येतं? संत सांगतात, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म, परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. शरीर चांगलं असलं पाहिजे. आपली आपली काळजी आपल्याला घेता आली पाहिजे. इकडे इकडे इकडं माझ्याकडं पहा मावशी, जास्त शरीराचा कंटाळा करायचा नाही. हां जाऊ दे बाई, एवढं काम होईल आणि मग मी जेवण करेन, अजिबात नाही. काम आपल्या 5वीलाच पुजलेलं आहे. काम नंतर, आधी खाणं पिणं पाहिजे. हां आधी आरोग्याची काळजी, 2 कामं नंतर. हलगर्जीपणा करायचा नाही. आजारी पडलं डॉक्टरकडे पळायचं पहिलं. हां अजिबात अंगावरती दुखणी नाही काढायची, याचे परिणाम घातक असतात. या उपमन्यूला एक सवय होती. कोणती? बोला ना.
खात राहा. आज तुम्ही पहा एकादशीच्या दिवशी एक जण म्हटली ताई एकादशी केली. म्हटलं कशी केली? काही नाही म्हटली, सकाळी खिचडी खाल्ली, दुपारी वरईचा भात खाल्ला, मध्ये जरा भूक लागली म्हणून केळी खाल्ली. त्याच्यानंतर म्हटलं भारी एकादशी करतात बा तुमच्याकडे लोक. पण चांगलं आहे म्हटलं, दिवसभर चर पण एकादशी कर बाई. ऐका, उपमन्यूनं या ठिकाणी खायची सवय. आता गुरु ते गुरु आहेत बाबा, त्यांना असं वाटलं आता हा खात राहिला तर याचा अभ्यासात लक्ष नाही लागणार, याची बुद्धी जड होणार, म्हणून म्हणले याला एक काम देऊया. त्याला सांगितलं तू एक काम करायचं, तू गुरं राखण्याकरता रानामध्ये जायचं. हा रानामध्ये गेला. आता महिनाभर तो गुरं राखण्याकरता रानामध्ये गेला. एकच टायमाचं जेवण त्याला भेटत होतं ना, एकच टायमाचं. आणि मग एक टायमाचं जेवण ज्याला भेटतंय, मला इथं बसलेल्या सगळ्या उपसांच्या लोकांनी सांगा, सरपंच, जो दिवसभर खात होता त्याला एकच टायमाचं जेवण भेटलं, त्याची तब्येत कमी झाली पाहिजे का वाढली पाहिजे? बरोबर आहे का? बरोबर आहे ना? अहो पण याची तब्येत कमीच नाही, हाय असाच. गुरु म्हटले अरे नेमकं काय आहे? आणि मग त्यानं गुरुनं विचारलं, म्हणले तू काय रे, 1 महिना झालाय आणि मग 1 महिन्यानंतर सुद्धा तुझी तब्येत आहे तशी, तू काय करतो? तो म्हणला गुरु सोपं आहे म्हटला, मी एकच करत असतो म्हटला गुरुवर्य, मी तिकडं गेलो का भिक्षा मागतो आणि भिक्षा मागून खातो म्हणे मी तिकडं जाऊन. गुरुनं कपाळालाच हात मारला. चला, ज्याच्याकरता करत होतो झालं. अरे हे करायचं नव्हतं, मेन करायचं होतं तुझी तब्येत कमी वेड्या, आणि तू तिकडं जाऊन खायला. बरं गुरुच्या आधी कोणी भिक्षा मागून खातं का? उद्यापासून भिक्षा मागितली का ती इकडं आणून द्यायची गुरुला, परत भिक्षा मागायची नाही. ठीक आहे म्हटला. तरी परत 1 महिना गेला, याची तब्येतच कमी होईना. आता परत गुरूंनी विचारलं आता काय करतो रे, तरी तब्येत कमी नाही. तो म्हणला गुरु तुम्हीच मला सांगितलं भिक्षा नाही मागायची. म्हणला तुम्ही मला गाई सांभाळायला पाठवता, त्यांची तिथं वासरं असतात, मग वासरं ज्या वेळेला गाईला पितात, राहिलेलं दूध मी पितो. म्हणले तरीच अरे कशामध्ये नाही, पण दुधात एवढी ताकद आहे आणि तू आता तेच पितो म्हणल्यावर तू कसला बारीक होतोय बाबा? म्हणले अरे तुला कळतं का, उष्ट नाही खायचं, ते वासराचं उष्ट आहे आणि तू उष्ट पितोय म्हणे, तुला कळतं का? अरे अजून मंद होशील, अजून बुद्धी तुझी जड होईल, उष्ट नाही खावं, बंद कर म्हटला. आणि मग काय करायचं म्हटलं, आता भुकेनं तळमळलोय. आता ऐका, एक दिवशी गेला उपमन्यू, आता दूधही नाही प्यायचं, आता भिक्षाही नाही मागायची. रुईच्या झाडाचा चीक गळताना पाहिला. रुईचं झाड माहिती बघितलंय का? बोला ना. चीक गळताना पाहिला, त्याला ते पांढरं पांढरं दिसलं, त्याला वाटलं ते दूधच आहे का काय. खाली गेलं ना, असंच तिथं जाऊन तोंड लावलं. जसं तोंड लावलं, 2-3 थेंब डोळ्यामध्ये पडले. भूक तर गेली नाही पण डोळे मात्र गेले. त्याला आता काळजी डोळ्याची नव्हती, त्याला काळजी फक्त एका गोष्टीची होती की माझे गुरु मला आता ओरडतील. आणि मग त्या गुरांच्या मागं या ठिकाणी जात होता, तेवढ्यामध्ये विहिरीमध्ये पडला. मध्यरात्र झाली, हा काय येत नाही म्हणून गुरु त्याला शोधायला गेले. उपमन्यू कुठे आहेस तू? आणि मग इकडं तोपर्यंत याचे डोळे एवढे सुजलेले होते, लाल जरद झालेले होते आणि काय करावं त्याला कळत नव्हतं. आता काय बाबा, इतकी त्याला आग होत होती, पण सगळी चिंता गुरुची होती. म्हणे आता काय करावं, कसं काय याच्यातनं आपण सुटणार? बरं त्याला चिंता काय का गुरु घरी गेली असतील की नाही. वास्तविक पाहता 2 गोष्टी प्रामाणिकपणे घरी येतात, एक म्हणजे गुरु आणि दुसरं म्हणजे नवरा. ते घरी येतच असतात, किती राग असू दे काही असू दे, येतात ते. गुराला सांगावं लागत नाही घरचा रस्ता, ते आपोआप संध्याकाळ झाली का त्यांच्या घरानं निघत असतात. आणि मग ही सगळी गुरं घरी आली, पण हा का नाही आला म्हणून गुरु शोधायला गेले. बघितलं एवढा प्रकार, डोक्यावरती हात मारला, गुरूंना शरण गेला. म्हटला गुरुवर्य चुकलं माझं, तुमचं ऐकलं नाही, त्याचा हा मला परिणाम घडला. इतरांचा उद्धार झाला, माझा होऊच शकत नाही, कारण मी तुमचं कधी ऐकतच नाही. मी आगाऊपणा केला म्हणे, भुकेनं व्याकुळ झालो, तळमळलो आणि त्याचा परिणाम काय झाला तर म्हणे आता असा उद्योग करून बसलो. डोळे गेले हो माझे. गुरुवर्य म्हटले काळजी करू नको. आणि मग आई भगवतीचं स्मरण करायला लावलं. परत डोळे आणून दिले गुरूंनी, आणि नुसते डोळे नाही आणून दिले, मग त्याचा उद्धार करण्याकरता त्याच्या डोक्यावरती या ठिकाणी वरद हस्त ठेवला. आणि मग या ठिकाणी वरद हस्त ठेवल्यानंतर जे कुणाला जमत नाही ते या ठिकाणी श्री गुरूंना, सद्गुरूला या ठिकाणी जमत असतं. कसं काय हो? केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐशी माय, धर्मे त्यांच्या देखीले पाय, दिले अक्षय भय दान गा. कारण ते दयेचे सागर आहेत आणि म्हणून तर संत वर्णन करतात ना, साधू संत माय बाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान, भक्तीचे ते माहेर, तेही केले कृपादान, मस्तकी ठेविला कर, माया मोह निरसली, शुद्ध झाले कलेवर, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, तुम्ही संत माय बाप
श्री गुरु काय करतात, सद्गुरू काय करतात, भगवंत काय करतात, साधू संत मायबाप जे का दयेचे सागर, तुम्ही शरण जा ते लगेच तुम्हाला उद्धार करून टाकतात. हां, आणि म्हणून या ठिकाणी तो उद्धाराचा मार्ग या कथेमध्ये आपण पाहिला. श्री गुरूंनी परीक्षा घेतली, पण तरीही शिष्यांना या ठिकाणी प्रत्येक उद्धारातून या ठिकाणी प्रत्येक परीक्षेतून त्यांनी त्यांचा उद्धार केला. आता पुन्हा या ठिकाणी उद्याच्या कथेमध्ये भेटूया, पण आजच्या कथेकरता मात्र या ठिकाणी इथेच थांबूया. न्यूनते परते अधिक ते सरते, करून घ्यावे ते तुमते विनवीत असे. आदरणीय आमचे असणारे नाथास शेटे झांबरे, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, ज्यांनी कलाकारांनी सुंदर साथ केली, या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करते. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. ज्ञान मिळवण्यासाठी गुरु करावा लागतो. या गुरूंची सेवा करावी लागते. गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चालावं लागतं. आणि या सगळ्या क्रिया केल्यानंतरच आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपण अगदी सहज पोहोचू शकतो. याच गुरूंना नमस्कार करून आजच्या या भागामध्ये इथेच थांबूया. बघत रहा आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, को पॉवर्ड बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.